गुड मॉर्निंग, जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे डे 8 आहे. आमचा मित्र म्हणतो डे 7 आहे, पण मला वाटतं डे 8 आहे. दिवस 8वा आहे का कितवा आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही मला बघताय, तुम्हाला पण माहिती आहे कितवा दिवस आहे. मला तर वाटतं 8वा दिवस आहे, ते म्हणते 7वा आहे. तर मित्रांनो, आंघोळ वगैरे झाली आपली पेट्रोल पंपावरती, आणि मी घरून आणले होते मनुके. ते मी मनुके खातो, तुम्ही बघू शकता. हां, हे मी घरून मनुके आणले होते, आणि 8 दिवस झाले आम्ही दररोज म्हणतोय की मनुके खाऊ, पण खाता काय आले नाहीत मनुके. म्हणजे बॅगेत आतमध्ये ठेवले होते, आणि बॅग काढायचा एवढा कंटाळा येतो ना, त्यामुळे आम्ही बॅगच काढत नव्हतो. आज बसलो होतो, आज लवकर उठलो, त्यामुळे आज काढले. त्याला पण थोडे काढून ठेवले साईडला. मी पण 4-5 मनुके खावा म्हटलं. सकाळ नाश्ता पण होऊन जाईल, एनर्जी होऊन जाईल. पुढे जाऊन आपण चहा वगैरे घेणार आहे, आणि 2 चपात्या पण आपल्या शिल्लक आहेत रात्रीच्या, त्या आपण खाऊन घेऊया परत, कारण परत ती खराब होऊन जातील चपात्या. आणि मस्त होतं कार, मतलब चपात्या मस्त होत्या काल दिलेल्या त्यांनी, मोठ्या चपात्या, त्यामुळे शिल्लक राहील त्या. आणि नजारा बघा माझ्या पाठीमागे किती भारी आहे, पूर्णपणे लॉन आहे. रात्री तुम्ही बघितलं असेल, आता पण बघणार. आणि आपली सायकल पण दाखवतो तुम्हाला. ही आपली सायकल आहे, इथं सायकल लावून ठेवली मी. आणि हा पंप होता रात्री जिथे आपण थांबलो होतो. माणसं एकदम भारी होते, आम्हाला बोला आले वगैरे. पहिला आम्ही जिथे सायकल लावली ना त्या पुढं थांबलो होतो, पण तिथं ट्रक लागला होता पेट्रोलसाठी, ते डिझेल वाटायसाठी. ते बोलले तुम्ही आतमध्ये झोपा, ओलं वगैरे काय नाही आहे. ते म्हणले मध्ये ओलं. आम्ही मध्ये बघितलं होतं, मध्ये ओलं होतं, साईडला इकडे ओलं नव्हतं, म्हणून इकडे झोपलो. आणि साईडला रान आहे मित्रांनो, आणि डबल ट्रिप हाताळली. आता हे कशाचं रान आहे काय माहीत नाही, पण पाणी द्यायला चालू आहे. आणि मित्रांनो, डबल ट्रिप आहे. कशाची असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर वाटतं पुढं किळी आहे, इथं आता ओलं करून घेतात का काय, मग किळी लावतात काय समजेना मला. पण सकाळपासून मी बघतोय, जाऊ द्या काय असेल ते असेल. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला ना तुम्ही फक्त लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. कॅमेरा कुठे गेला. लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. मी आपली छोटीशी जर्नी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कशा प्रकारे आम्ही त्या येणाऱ्या संकटाला सामोरे जातोय, काय काय संकट आम्हाला येत आहेत, त्यातून कसे मार्ग निघत आहेत, कशी लोक भेटत आहेत यात्रेत, हे सर्व मी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त मी जेवणाचंच वगैरे काय बनवत नाही आहे. इथं बोलाय जेवणाचं न बनवण्यामागचं कारण की मला ते जेवण दाखवणं वगैरे आवडत नाही. आपले जर जेवणाचं तुम्हाला बघायचं असेल की आम्ही काय खातोय, काय मी सांगतोच वगैरे, काय कुठं जेवलो काय जेवलो ते मी सांगतच असतो. आणि ज्यांच्या घरी मी जेवतो, जे मला नाश्ता वगैरे चहा वगैरे सांगतात, त्यांच्याबरोबर मी नेहमीप्रमाणे सेल्फी वगैरे काढत असतो. आणि ती सेल्फी थंबनेलमध्ये आपला यूज करत असतो. म्हणजे तुम्हाला जे फोटो तुम्ही आजपर्यंत थंबनेलमध्ये बघितलेत अनोळखी व्यक्तीबरोबर, ते सगळे म्हणजे आपल्याला एका तर्फीने आपल्याला त्यांनी मदत केलेली आहे कशा ना कशाद्वारे. म्हणजे कुणी चहा सांगितला आहे, कुणी सरबत सांगितलेला असतो, तर कुणी जेवण सांगितलेलं असतं. आणि एक व्यक्ती असे आहेत, त्यांनी 2-3 दिवस आमचा राहण्याचा खाण्याची पण व्यवस्था केली. त्यांचा पण फोटो मी एक दिवशी थंबनेलला लावेल. त्यांचा फोटो म्हणजे आम्ही सोबत फोटो नाही काढलेला, पण ते 100% लावेल मी त्यांच्याकडून घेऊन. चला मग आता आपण आग्रावर करूया आणि निघूया इथून आपल्या पुढच्या सुरुवातीसाठी. चला मग. तर मित्रांनो, सायकल आपली पॅक झालेली आहे मस्तपैकी, बघू शकता 4 कोपऱ्यावर. आणि हिला आज धुवायची पण आहे. आज दुपारनं जिथं ढापा दिसत ते धुवून काढतो हिला मस्तपैकी. आणि इथं इथं रंगीत मस्तपैकी मी लावलंय, त्याला जरा चांगलं शो वाटा म्हणून लावलंय. कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग राईडला सुरुवात करूया. जय शिवराय मित्रांनो. तर आपण आता निघालोच होतो, पेट्रोल पंपाच्या थोडं पुढं आलो. सर तुमचं नाव काय? माझं नाव सुनील पाटील. सुनील पाटील सर. मला रस्त्याने मिळालेले होते, ते जाताय आता बद्रीनाथ आणि केदारनाथ यात्रा करायला. तर त्यांची यात्रा सुखाची हो,
हा धन्यवाद सर. आणि सरांनी आपल्याला नाश्त्यासाठी काही पैसे पण दिले. आता आपण नाश्ता पण करून घेऊया. हो हो चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद मदत केल्याबद्दल. धन्यवाद. तर अशीच लोक आपल्याला भेटतात मित्रांनो. तुम्ही विचारत होता की नाश्ता पाण्याचं कसं होतं, तर भरपूर लोक चांगली भेटतात वाटाणे. नाश्ता वगैरे जेवण विचारत राहतात. चला मग आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरू करू. ओके धन्यवाद. हॅपी जर्नी. जय शिवराय मित्रांनो. पुढे आलो होतो, टोल नाका क्रॉस केला. तिथेच आपल्याला बाईक रायडर भेटलेत तीन. आपण कुठून आहे सगळे सर? आम्ही कळवण दिलो नाशिक. तर नाशिकवरून आहेत बाईक रायडर, तिघ आहेत. ते चाललेत लेह लडाखला. आपण पण आता तिकडेच जाणार आहे. बघूया आपली जर भेट झाली तर नक्की अजून एकदा आपण भेटूया सर सगळेजण. चला बाय बाय. मित्रांनो आपली फायनली सायकल स्टँडवरती उभं राहिली. आम्ही काय केलं, थोडंसं नट आवळलं आणि ताकदीने आतमध्ये दाबलं स्टँड. त्यामुळं आता ते उभं राहतं आहे, काही टेन्शन नाही आहे. पण कधी मध्येच उभं राहतं, इतर वेळेस उभं राहत नाही. ज्यावेळेस पाय दुखतात ना त्यावेळेस सायकल एवढी हे आहे ना, कडू आहे, उभाच राहत नाही. आता पाय दुखत नाहीत तरी उभा राहिली. आणि ज्यावेळेस पाय दुखतात ना हे सायकल उभा राहत नाही राहत उभा. म्हणजे तुम्ही परेशान होचाल पण सायकल उभा राहणार नाही. राहिले. आता आपण नाश्त्यासाठी थांबलोय आणि मिसळपाव घेतलेला आहे. आणि आता आपण कितीला अलीकडे होय कुठपर्यंत पोहोचलोय? नाही श्रीपूरमध्ये आलो आहे. तर मित्रांनो आता आपण श्रीपूरमध्ये आलेलो आहे. श्रीपूरमध्ये नाश्ता करतोय आणि इथून पुढे आता आपण नाश्ता करून पुढे जाणार आहे. मिसळपाव मागवली, दावत तुम्हाला आल्यानंतर कशी काय. मित्रांनो आपला मिसळपाव आलेला आहे. मस्तपैकी वर कोथिंबीर आपल्याला जी आवडते ती. आता खाऊया पटाक्कीनं आणि स्टार्ट करूया आपलं, म्हणजे पुढे जायचं आपल्याला. अजून मिसळपाव खाऊन सुरुवात करूया आपली आजच्या दिवसाची. मित्रांनो नाश्ता वगैरे करून झालेला आहे आपला आणि खरंच मस्त क्वालिटी होती, एक नंबर क्वालिटी आहे. तुम्ही बघू शकता हॉटेल आणि चांगलं हॉटेल आहे. मिसळपाव खाल्ला आम्ही, एकदम मिसळपाव एक झणझणीत होता आणि एकदम मस्त आहे. जर कधी तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही इथं नक्की मिसळ वगैरे खावा. चांगलं दुकान आहे. आणि तुम्हाला दाखवतो काकांचं नाव बी सांगतो मला. काका नाव काय तुमचं? कुठला एरिया? शेपूर फाटा ना. तर मिसळ एक नंबर होती काका खरंच तुमची, एकदम झणझणीत वगैरे आणि चांगली झाली होती. मित्रांनो नक्की इथं मिसळ खायला या, कधी आला ना वाटण जाताना. श्रीपूर फाटाला पशी मस्त आहे लोकेशन. इथं ब्रिजच्या खाली आहे, वरून न जाता खाली यायचं, मस्त आहे लोकेशन. चला आता पुढे निघूया आता आपण. जय शिवराय मित्रांनो. तर हालत खराब झाली लय म्हणजे लय. जर कोणी सकाळनं मिसळपाव खायचं नियोजन करत असेल कॅन्सल करा. लयत लय 1 ते 1.5 किलोमीटर आलो असेल आम्ही. 1 ते 1.5 लय झालं. आमची हालत लय खराब झाली. आम्हाला पुढं सायकल पण ढकलून झाली. असं वाटतं की आम्ही 100 किलोमीटर सायकल चालवली. त्यामुळं आम्ही झाडाखाली थांबलो आहे. आता वाजलेत 9. अर्धा तास जर आम्ही पडतो इथं, थोडा आराम घेतो आणि पुढे जातो, कारण जात नाही पुढं. सकाळ सकाळ जास्त ब्रेकफास्ट खाऊ नका, त्यात पाव तर अजिबात खाऊ नका. चला बाय बाय, झोपतो, थोडा आराम करतो मग भेटूया. जय शिवराय मित्रांनो. हाडाखेड गावापासून आपण पाठीमागे 1 किलोमीटर अंतरावरती आता थांबलेलो आहे. आणि ह्याच्या पाठीमागेच 1 किलोमीटर आपण थांबलो होतो. पाणी गार होत तिथं पेट्रोल पंपावर प्यायला. तिथं एक व्यक्ती भेटला आम्हाला, ट्रक ड्रायव्हर होता. तो आम्हाला म्हणतोय, ते नाव वगैरे वाचलं, कुठं चाललं वाचलं. तेव्हा गणेश भाऊला म्हणतोय 50 रुपये देतो म्हणतोय, देवाला तेवढं सांगा आम्हाला पण लवकर बोलव म्हणून. मग गणेश भाऊ म्हणला पैसे काय नको, आम्ही सांगतो, टेन्शन घेऊ नका मामा, तुमच्या निरोप पोचवतो आम्ही. मग म्हटलं मग काहीतरी की नाश्ता वगैरे करून जावं. म्हणलं खरंच नको, पोट पूर्णपणे हे झालं आहे. पण ते म्हणले अरे असं कसं. मग आम्ही म्हणलं असं करा, एक चहा पिऊन जातो म्हणलं, काय अडचण नाही म्हणलं. चहा पिण्यात काय नाही. आमचं पोट अक्षरशः खूप दुखत होतं, तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही व्हिडिओ बघताय. खूप दुखत होतं पण आम्ही चहा पिलो बरं का. एक सेकंड, चहा वगैरे पिलो. आणि चहा काय झालं हां ओके. आणि चहा आम्ही पिलो. चहा प्यायल्यानंतर अक्षरशः आमची पोटदुखी गायबच झाली. म्हणजे कसं काय झालं काय म्हणते, पण आमचं लय पोट दुखत होतं. तुम्हाला माहीत आहे की आम्ही मिसळपाव खाल्ला होता, आम्हाला साधं चालाय पण येत नव्हतं. पण चहा प्यायल्यानंतर आम्हाला असं झालं की आईला काय पोटातलं गायबच झालं, एका सेकंदात गायब झालं. आम्ही 2 मिनटं बसलो, आम्ही विचार करतो
आता आमचं एवढं पोट दुखत होतं, कसं काय झालं अचानक. मग आम्ही आयला म्हणलं आता चहा पिलो होतो ना. म्हणजे देव कुठल्या रूपात येऊन तुमची मदत करेल सांगता येत नाही. त्याने आम्हाला चहा पाजला आणि आमच्या अक्षरशः पोटदुखी बंद झाली. आणि अशी एनर्जी भेटली ना मित्रांनो की तुम्ही विश्वास ठेवणार नाही. आम्ही एवढा मोठा चढ आम्ही न हे करता सायकलवरून न उतरता पार केला. खूप मोठा चढ आहे. याला वरती का गेला, एक सेकंड. तो चढ बघू शकता. अरे वरती का ट्रॅक करतोय, गिम्बलला काय तर प्रॉब्लेम आलाय. अरे 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 मित्रांनो, गिम्बलला काय तर प्रॉब्लेम आला. मी चेक करतो. ऑटोमॅटिकली ट्रॅक करतोय. मला वाटतं मोबाईलनं कनेक्ट झालं काय. जय शिवराय मित्रांनो. तर आज आपल्या गावातले 3 मेंबर आले होते इथं. म्हणजे ते चालले होते इकडं अपोजिट डायरेक्शननं. त्यांनी सायकली बघितल्या. मग त्यांना माहीत आहे मी इकडं आलोय म्हणून, निघालोय म्हणून यात्रेसाठी. मग आले रिटर्न आणि भेटून गेले मला. त्यांचा व्हिडिओ तुम्हाला फोटो वगैरे दाखवेल. अतुल बितुल होता आपला केदारचा. आणि मस्तपैकी आले, भेटले, पाणी बिणी पिलो त्यांच्याकडलं. गार पाणी होतं जरा. ते गेले. आम्ही पण चाललो होतो रिटर्न पुढे, पण जरा थांबलो. सायकलची चेन पडली होती. त्याला म्हणलं आता चेन पडली तर थांबूया म्हणलं 5 मिनिटं. ऊन जास्त आहे त्यामुळं आम्ही म्हटलं ऊन जास्त आहे ना, मग आम्ही म्हटलं जरा 5 मिनिटं अजून थांबूयाच. आता 3:30 वाजता मित्रांनो. ऊन एवढं आहे ना, लय ऊन आहे. लयच ऊन आहे म्हणजे लयच ऊन आहे. जळायला लागतात. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तुला आता जेवून गेला कंदरचा, त्याला एकदा विचारा ऊन कसं आहे इथं. ते तुम्हाला कंडिशन सांगेल. ते AC गाडीतनं खाली उतरला होता, त्याला माहिती किती ऊन आहे. चला भेटू आता पुढे. टोल नाक्या पुढे पेट्रोल पंप आहे 2 किलोमीटरवरती. पाण्याचं एक थेंब पण नाही. त्यांच्याकडे होतं पाणी पण आम्ही घेतलं नाही. त्यांना पण लागेल म्हणलं आता आम्हाला पुढे जायचं 2 किलोमीटर. पाणी थोडं शिल्लक नाही. निघावं लागेल लवकर, नाही तर परत आम्हाला ताण लागेल. चला. जय शिवराय मित्रांनो. तर सीन असा झालता, 48 डिग्री तापमान आहे. मोबाईलवर धावतोय पण इथं तापमान जास्त आहे. त्यामुळं आज आम्हाला फक्त आणि फक्त 30 किलोमीटरचा प्रवास निघाला. एवढं बेकार ऊन होतं ना. 30 नाही 36 किलोमीटर. म्हणजे आता आम्ही पुढे अजून जाईल. एक 40-45 किलोमीटरचं आज फक्त आम्हाला अंतर निघेल. आणि आज आम्ही इथंच दालबाटी खाल्ली आम्ही धाब्यावरती. मस्तपैकी दालबाटी होती एकदम खतरनाक. 100 रुपयाला एक ताट होतं. 200 रुपये गेले. आणि भूक लय लागली होती. अंगामध्ये एनर्जी काहीच नव्हती असं वाटत होतं. मग म्हणलं गणेश भाऊला म्हणलं इथं जीव या, थोडं लेट जाऊया म्हणलं. काय अडचण नाही आहे, कारण अंधार तर काय. आणि संध्याकाळी ह्या रूटला गाड्या नाही चालत. झालं आम्ही चौकशी केली. आणि इथून 1.5 किलोमीटरवरती मंदिर आहे. तिथं जाऊन आम्ही झोपणार आहे. आता वाजले 6 वाजलेत. एक आम्ही 7ला जरी हल्लो, 1.5 किलोमीटर मंदिर आहे. आरामात आम्ही 5-10 मिनिटात पोचून जातोय. आता म्हटलं तर पोचल, पण आता आम्ही खाल्लेलं आहे भरपूर. त्यामुळं आम्ही पोट दुखून नाही घेणार. थोडासा विश्रांती घेतो इथंच आणि मग पुढे जातो. आणि पुढे जर लाईट असेल तर तुम्हाला दाखवतो, नाही तर आपला व्हिडिओ इथं संपला असं गृहीत धरा तुम्ही. जर ह्याच्या पुढे आला तर वेल अँड गुड. चला बाय बाय.